ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। मागच्या वेळेला आपण जे सगळे श्लोक पाहिले तर त्याच्यामध्ये ज्ञाननिष्ठा असा प्रामुख्याने भाग होता आणि मी त्यावेळेला म्हटलं की 9वा मंत्र जो आहे इथून पुढचे तर त्याच्यामध्ये कर्मनिष्ठा असा विषय अंधन्तमः प्रविशन्ति ते विद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रतः असा श्लोक आहे। श्लोकाचे शब्द पाठवले आहेत तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला नंतर तो उच्चार किंवा शब्द बघता येतील। एक दोघांनी मला विचारलं होतं की हे कशा पद्धतीने लिहायचं लिखाण करताना, तर जेव्हा तुम्ही आत्ता जर हे चालू असताना वर्ग चालू असताना लिहित असाल तर पहिला जो श्लोक पाठवलेला आहे म्हणजे मागचा पूर्ण झाला आहे आपला, त्यामुळे पहिला श्लोक लिहून घ्या आणि मग त्याच्या खाली हे सगळं निरूपण लिहा आणि जेव्हा 10वा मंत्र सुरू होईल तेव्हा वरती तेवढी नवीन पानावरती तेवढी वरती जागा सोडा, नंतर तो मंत्र लिहा। म्हणजे मग 1 पान सोडायचं का 2 पान सोडायचं असं जे कन्फ्युजन होतं तर ते होणार नाही। त्याच्यामुळे जेव्हा नवीन मंत्र सुरू होतो तेव्हा तेवढा फक्त लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल जे आहे। याचा शब्दार्थ जर बघितला आपण तर अंधंत तम म्हणजे अज्ञानरूपी घोर अंधकार, तम म्हणजे अंधकार आणि अंधंतमा म्हणजे अज्ञानरूपी घोर अंधकार। रताः जो शब्द आहे त्या रत असणे, रती असणे याचा अर्थ आहे आसक्ती, आसक्त झालेली। ततः उ म्हणजे त्यापेक्षाही, भूयः इव जणू काही अधिक दाट ज्याला आपण म्हणतो, अधिक गडद, आणि तमः म्हणजे अंधकार। याचा जर सरळ भावार्थ पाहिला तर असा याचा अर्थ आपल्याला समजतो की जे अविद्येची उपासना करतील। बघा एखादी रचना असते ती कूटश्लोकामध्ये असते, तर जशा कूटरचना असतात तशा पद्धतीनं काही रचना आहेत ह्याच्यात। जे अविद्येची उपासना करतील ते अज्ञानरूप गाढ अंधकारात प्रवेश करतील आणि जे केवळ विद्येतच मग्न राहतील ते जणू त्याहून घोर अंधकारात प्रवेश करतील। बघा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे। शंकराचार्य म्हणतात की हा जो मंत्र आहे हा मंत्र कर्मनिष्ठ जे आहेत म्हणजे कर्मावरती ज्यांची श्रद्धा आहे यांच्याकरता आहे। आता हे कसं काय ठरवलं आचार्यांनी, असा जर कोणाला प्रश्न पडला तर आचार्य सांगतात की हे
कशामुळे लक्षात येतं तर अकामीनः असा शब्द आधीच्या मंत्रामध्ये आपल्याला गेला आहे। याचा अर्थ ज्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही, कशाचीही इच्छा नाही अशा निष्काम पुरुषाला आत्म्याचं ज्ञान झाल्यानंतर, म्हणजे एकत्वाचं, आत्म्याचं याचा अर्थ त्या परब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर साध्य आणि साधन असं द्वैतच शिल्लक राहत नाही। मग कोणताही विद्वान त्याच्या कर्माशी व अन्य ज्ञानाशी याची कशा पद्धतीनं सांगड घालेल तर जेव्हा द्वैत असेल तेव्हाच समुच्चयाची म्हणजे एकत्र येण्याची, एकरूप होण्याची इच्छा असते। जेव्हा द्वैत असेल तेव्हा आचार्य, आपल्याला माहिती आहे आचार्यांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्या अत्यंत प्रखरपणे मांडल्या। म्हणजे त्यावेळेला एखादी गोष्ट मांडणं, द्वैतवाद मांडणं किंवा अद्वैतवाद मांडणं, हे दोन्ही एका अर्थाने कठीण आहे। आणि संन्यास घेतल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या काही गोष्टींना तर आचार्यांनी सांगितलं की मातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता या सगळ्यांचं तुम्ही पालन नाही केलं तरी चालणार आहे। एवढं जबरदस्त ऋण आपल्या मातेचं आपल्यावरती आहे। म्हणून आचार्य सांगतात की जो अशा भावामध्ये एकरूप झाला आहे त्याच्या बाबतीत ही गोष्टच संभवत नाही। म्हणजे त्याला परब्रह्म तत्वाची प्राप्ती झाल्यानंतर आणखीन काही प्राप्त करायचं आहे, आणखीन काही गोष्टी करायच्या आहेत, आणखीन काही कर्म करायचं आहे, हे शिल्लकच उरत नाही। पण प्रस्तुत मंत्रामध्ये तर समुच्चयाच्या इच्छेनंच अज्ञानी हे सगळं करतो। म्हणजे इथे केवळ ज्ञानप्राप्तीकरता जो झटतोय त्याच्यावरती आचार्यांनी टीका केलेली नाही, तर या सगळ्यापासून जो विन्मुख आहे असा जो अज्ञानी आहे त्याची इथे निंदा केलेली आहे। म्हणून मी म्हणलं की काही श्लोक आहेत ज्याला आपण कूट श्लोक म्हणतो। म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे तर सोप्या मराठीमध्ये आपण म्हणतो ना की लेखी बोले सुने लागे, अशा पद्धतीने हा श्लोक आहे। म्हणजे कर्माची निंदा नाही आहे तर कर्मठपणाची निंदा आहे। याच्यामध्ये केवळ अविद्येची आणि केवळ विद्येची, अविद्येची उपासना म्हणजे केवळ कर्माची उपासना, म्हणजे कर्मठपणा हा एकूण त्या काळामध्ये फार वाढला होता। आपण बघितलं की माऊलींच्या काळामध्ये तर कर्मठपणा आणि हा सगळा इतका वाढला होता, तर त्याच्यामुळे या श्लोकावरती विवेचन करताना आचार्य म्हणतात की शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत करायला, ज्याला आपण विहित कर्म म्हणतो किंवा शास्त्रकर्म म्हणतो, तर त्या कर्मांची तशी फलंसुद्धा सांगितलेली आहेत। पण आपण शास्त्रसंमत नसलेली जी काही कर्म करतो, म्हणजे अज्ञानरूपी अंधकारातून जी कर्म करतो ती कशा पद्धतीनं किंवा त्याची फलं कशा पद्धतीनं प्राप्त होतात तर
आचार्य म्हणतात, एक जे केवळ अविद्येची उपासना करतात. आता अविद्या म्हणजे विद्या या अन्या, अर्थात विद्येहून वेगळं जे कर्म आहे ते, म्हणजे जे केवळ अग्निहोत्र इत्यादी कर्मकांडामध्येच मग्न आहेत ते अज्ञानरूप गाढ अंधकारात प्रवेश करतात. आणि दुसरा मुद्दा, जे केवळ विद्येमध्येच मग्न होतात. आता विद्या म्हणजे देवता ज्ञान किंवा परमेश्वराचं ज्ञान, यातच केवळ रममाण होतात ते अधिक गाढ अंधकारात प्रवेश करतात, असा याचा अर्थ लावलेला आहे. म्हणजे विद्या आणि कर्म ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन्हींचा थोड्याफार फरकाने निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे. मग या दोन्ही गोष्टींचा समुच्चय, समन्वय सांगण्याकरता हे सांगितलेलं आहे. याचं कारण काय आहे तर एकच गोष्ट जर प्रतिपादित केली तर दुसरी गोष्ट जी आहे ही कमी महत्त्वाची वाटते. म्हणजे ज्ञानार्जन किंवा विद्यार्जन जर श्रेष्ठ मानलं तर कर्माला कमी महत्त्व दिलं जातं, आणि केवळ कर्म हे जर श्रेष्ठ मानलं तर ज्ञानाला कमी लेखलं जातं. मुंडक नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये शिष्याने गुरूंना असा प्रश्न विचारला की काय जाणलं असता, काय समजावून घेतलं असता, सर्व समजावून घेतलं किंवा सर्व जाणलं असं होतं. कस्मिन् विज्ञाते सर्व विज्ञातम भवति, असा प्रश्न आहे. त्याला उत्तर देताना त्यांचे गुरु म्हणतात की जगात दोन प्रकारच्या विद्या आहेत, एक पराविद्या आणि एक अपराविद्या. पराविद्या जाणली की सर्व काही जाणल्यासारखं होतं, परंतु परेचा मार्ग जो आहे तो अपरेतून जातो. आता भौतिकाचं जे ज्ञान आहे, जे माणसाला मिळतं, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याचं ज्ञान ज्या शास्त्रामधून मिळतं त्याला अपराविद्या असं म्हटलेलं आहे. सर्वसामान्य मनुष्याचं जीवन हे या अपराविद्येच्या भोवताली फिरत असतं. कारण आपण पाहतो की आपल्याला अनेक गोष्टी ज्या ज्ञान होतात ते ज्ञान या अपरा विज्ञानातून ते प्राप्त होतं. अगदी व्यवहारातल्या गोष्टी आपल्याला समजायला जी सुरुवात होते ती ह्या प्रकारातून होते. त्यालाच विद्या असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या विरहित जे ज्ञान आहे त्याला अविद्या म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये अ हा प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा तो नकारदर्शक आहे. याचा एक अर्थ नकार असा आहे आणि दुसरा अर्थ ज्याचा निराश केला जातो, म्हणजे त्याच्याहून वेगळ्या परंतु तो त्याच्यासारखाच आहे असा होतो. म्हणजे विद्येचा अर्थ विद्या नव्हे, म्हणजे अविद्या, याचा अर्थ ती विद्या नव्हे पण त्याहून ती वेगळी असली तरी ती विद्येसारखीच आहे. म्हणून शंकराचार्यांनी या अविद्या याचा अर्थ सांगताना ते कर्म असा करतात. मग आपल्याला कर्म म्हटलं की अनेक श्लोक आठवतात कर्मावरचे.
गीतेमध्ये अगदी ज्याला प्रसिद्ध श्लोक आहे की कर्मफलाचा त्याग कर, आणि हा सगळं मग आपण त्याच्यावरती अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू शकतो. पण मग कर्म आणि त्याच्या मागचं असणारं योग्य ज्ञान म्हणजे कर्मामधलं बरं का, एखादं कर्म करत असताना त्याच्या मागचं असणारं योग्य ज्ञान, या दोन्हींचा समन्वय करून आपण जीवन म्हणजे लौकिकातलं आणि पारलौकिकातलं, इथे आपण पारलौकिकातलं बोलतोय, व्यवहारात सुद्धा याच पद्धतीनं असतं. जेव्हा आपण एखादी कला शिकतो, एखादी विद्या शिकतो तेव्हा त्याच्या पाठीमागचं ज्ञान किंवा ज्याला टेक्निक म्हणतो ते शिकतो. व्यवहारात अगदी पाढे जेव्हा आपण लहान मुलांना शिकवतो आपल्या घरातल्या, तर तेव्हा काय तर त्यांचं गणितामध्ये त्यांनी प्रगती करावी, बरोबर कॅल्क्युलेशनमधला वेळ वाचावा, हा त्यातला विषय आहे. पण मग हे जीवन उन्नत करत असताना चुकीच्या बोधानं कर्म करून चालणार नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कर्म न करता नुसताच बोध प्राप्त झाला, बघा फार कडक सांगितलं याच्यामध्ये. कर्म न करता जर नुसताच बोध प्राप्त झाला किंवा बोध आणण्याचा प्रयत्न केला तर याला सुद्धा आचार्य म्हणतात की हा शुद्ध ढोंगीपणा आहे. आणि गरज काय आहे, तिसरा मुद्दा त्यांनी मांडला की गरज काय आहे, ती गरज ओळखून योग्य तो बोध घेऊन कर्म करण्याची गरज आहे. म्हणजे स्वकर्माचरण जे आहे ते कधीही सोडून चालणार नाही. कर्माचरणा इतकीच महत्त्वाची गोष्ट आहे की ते कर्म करत असताना आपला भाव किती शुद्ध आहे आणि मुळात त्या कर्मामागे आपला भाव आहे किंवा नाही. कारण भावरहित कर्म जर आपण केलं तर त्यानं सुद्धा कोणताही परिणाम साधला जाणार नाही, मग ती केवळ एक क्रिया घडते. हे कर्म जसं ज्ञानानं घडतं तसं मनानेही घडतं. म्हणजे किंबहुना आधी मनामध्ये संकल्प तयार होतो किंवा उठतो. कदाचित मी मागच्या एखाद्या वर्गामध्ये एखादं उदाहरण दिलं असेल की पेरू आणायचा आहे, आपण आपल्या घरामध्ये बसलो आहे आणि खालती तो पेरूवाला ओरडतो, तर तेव्हा त्याच्याकडे जाऊन आपण तो जेव्हा पेरू घेतो तेव्हा त्याच्या आधी आपल्या मनामध्ये कशा कशा पद्धतीचे तरंग उठलेले असतात. म्हणजेच कर्म जसं ज्ञानानं घडतं तसं आधी मनामध्ये घडतं आणि ते मोहामुळे घडतं असं म्हणतात. पण ज्ञान मात्र कर्माशिवाय अनुभव स्वरूप होऊ शकत नाही. म्हणजे नुसतीच इच्छा झाली, व्यवहारातलं उदाहरण घ्या, जिलेबी खाण्याची इच्छा झाली तर त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना त्याची चव माहिती आहे, काय गोड लागते, काय तुकडा तोडल्यावरती त्याच्या आतला जो पाक असतो तो आपल्या मुखामध्ये शिरतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण केवळ या सगळ्याचं कितीही रसभरीत वर्णन केलं तरी जोपर्यंत ते कर्म घडत नाही तोपर्यंत, म्हणजे ज्ञान आहे का आपल्याला, तर ज्ञान निश्चित आहे, पण तो जर अनुभव घ्यायचा असेल तर त्या अनुभवाकरता ते कर्म करणं गरजेचं आहे. म्हणून केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर कर्माशिवाय त्या ज्ञानाची अनुभवप्राप्ती जी आहे ती होऊ शकत नाही. म्हणजे
आपण कितीही विद्येच्या पाठीमागे लागलो, ज्ञानाच्या पाठीमागे लागलो किंवा अविद्येच्या पाठीमागे लागलो, तरीसुद्धा जोपर्यंत आपल्याला किंवा आपल्या हातून त्या दृष्टिकोनातून योग्य असं कर्म घडत नाही, तोपर्यंत त्याचा अनुभव सिद्ध होत नाही. आता विद्या आणि अविद्या याचा अजून एक अर्थ सांगितलेला आहे. एक आहे तो म्हणजे आध्यात्मिक आणि दुसरा आहे ते भौतिक. भौतिक ज्ञान याला अविद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे भौतिकातलं सगळं ज्ञान मिळवलं तरीसुद्धा त्याप्रमाणे कर्म केलं, म्हणजे आपण व्यवहारात आत्ता ज्याला नोकरी म्हणतो, नोकरी व्यवसाय जे काही केलं तरी त्यापासून त्याच्या आलेल्या महिन्याच्या पगारातून किंवा उत्पन्नातून आपल्याला जे हवं आहे भौतिकातलं याची यादी संपतच नाही. म्हणजे जे अनुभव हवे आहेत त्याची यादी संपत नाही. अनेक सुखसाधनं आपल्या घरी आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की हे प्राप्त झालं मला की मी सुखी होईल. पण गंमत अशी आहे, ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर असं आपल्याला लक्षात येतं की तो काही सुखी नाही किंवा त्याला वेगळं काहीतरी दुःख आहे. म्हणजे जी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर लौकिकातलं मी सुखी होईन असं मला वाटतं, ती गोष्ट ज्याच्याकडे आहे तोही सुखी नाही आहे याचा अनुभव येतो. म्हणजे पहिल्या मजल्यावरती मला जायचं आहे, याच्याकरता जिना सापडला आणि जिन्याच्या वरती जो ब्रह्मानंद प्रकार आहे ज्याची सगळेजण प्राप्ती करता म्हणून आस लावलेली आहे ज्यांनी सगळ्यांनी, हे माहिती आहे आपल्याला की या मार्गाने गेल्यानंतर ते परब्रह्म, ते तत्व, तो ईश याची प्राप्ती होणार आहे, त्याचा जिना मिळाला. मग हे माहिती असून जो फक्त जिना मिळाला याच्या आनंदात आहे किंवा त्या जिन्याच्या पायरीवरती जो बसून राहतो तो कसा आहे, तर तो महान अंधकारात आहे. म्हणजे ज्ञानाचा उपयोग करून जिना हे साधन आहे ना, तर जो साधनाचा उपयोग करत नाही याचा अर्थ कर्म करत नाही, त्याला तो घोर अंधकारात पडलेला आहे असं शंकराचार्य म्हणतात. म्हणजे केवळ अविद्येच्या मार्गानं न जाता केवळ सुखाचा उपभोग मिळवण्याकरता प्रयत्न न करता जो विद्येमध्ये ज्ञानामध्ये रत आहे त्याला काय होतं, पुन्हा शंकराचार्य म्हणतात त्याला ज्ञानाचा अहंकार होतो. इतक्या सहजासहजी शंकराचार्यांनी हे सोडलेलं नाही. त्याला ज्ञानाचा अहंकार होतो. माऊली म्हणतात की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. जो ज्ञानी आहे त्याला असं वाटतं की आता मला हे लक्षात यायला लागलेलं आहे बरं का. म्हणून जे म्हणतात ना की एखादी सिद्धी प्राप्त झाली की त्याच्यापासून खरं तर दूर असावं. गोंदवलेकर महाराजांचं फार छान वाक्य आहे. जेव्हा संत एखादा चमत्कार करतात तेव्हा ते फार खालच्या पातळीला आलेले असतात. असं
गोंदवलेकर महाराजांचं वाक्य. कारण संतांना काही चमत्कार दाखवण्याकरता करायचे नसतात, ते त्यांच्या स्वाभाविक कृतीतून होतात. त्यांना काही कोणाला दाखवायचं नाही. पण होतं काय की जेव्हा अशा ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा कर्मवाद किंवा कर्म हा जो विषय आहे तो फार क्षुल्लक वाटायला लागतो. म्हणून शंकराचार्य म्हणतात की ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग, आधीचे आपण पाहिले सगळे मंत्र ज्याच्यामध्ये ज्ञानी लोकांना उपदेश केला, इथे या मंत्रामध्ये कर्ममार्ग हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कसा श्रेष्ठ आहे, किंबहुना ज्ञान झाल्यानंतर कर्म करणं हे बंधनकारक आहे, किंबहुना ज्ञान आणि कर्म किंवा कर्म आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा या मंत्राचा अर्थ आहे. शेवट करताना शंकराचार्य म्हणतात की ज्याला आपलं जीवन सुसंवादी व्हायला हवंय असं वाटतं, हा उपदेश सर्वांना करताय बरं का, तर त्यानं काय केलं पाहिजे, तर त्यानं ज्ञानमार्गाचा आणि कर्ममार्गाचा दोन्हींचाही समन्वय साधला पाहिजे, असा या 9व्या मंत्राचा अर्थ आहे. याच लिंकला आपण परत जॉईन होऊ. 5-7 मिनिटं राहिलेत. 10वा मंत्र सुरू करूयात. 9 आणि 10 असे 2 मंत्र घेऊ आपण. 10वा मंत्र असा आहे, अन्य देवाहुर विद्यया विद्ययान्य दाहुर विद्यया. तुम्ही जर पाहिलं तर तो सगळा एकच शब्द आहे बरं का, म्हणजे तिथे कुठे तोडायचं हे मी अर्थ सांगताना सांगेन. इति शुश्रुम धीराणाम ये नस्तिद्वि चचक्षिरे विद्या अन्यत एव आहुः. शब्दार्थ पाहू. विद्येचे वेगवेगळे फल सांगताना, फल हा शब्द अध्यारूत आहे. विद्येचे वेगवेगळे फल सांगताना, तसंच अविद्यया अन्यत आहुः म्हणजे अविद्येचं सुद्धा वेगवेगळं फल सांगताना, इति म्हणजे ह्याप्रमाणे धीराणाम धीर पुरुषांचे शुश्रुम वचन आम्ही ऐकले आहे. ये म्हणजे ज्यांनी, न म्हणजे आम्हाला, तत म्हणजे तो विषय, विचचक्षिरे म्हणजे स्पष्ट करून सांगितला होता, असा याचा शब्दार्थ आहे. आता याचा भावार्थ काय आहे, तर भगवंतांबद्दल किंवा देवता ज्ञान जे आहे, या ज्ञानाचं एक फळ सांगितलेलं आहे आणि कर्माचं दुसरं फळ सांगितलं आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की अमुक एक प्राप्ती होईल आणि तुम्ही त्या ज्ञानातून जेव्हा कर्म कराल तेव्हा हे दुसरं फळ प्राप्त होईल, असं आम्ही बुद्धिमान लोकांच्या मुखामधून ऐकलेलं आहे.
आणि त्यांनी आम्हाला याप्रमाणे उपदेश केलेला आहे किंवा याप्रमाणे त्यांनी याच्यावरती विवेचन केलेलं आहे, असा हा 10वा मंत्र सांगतो. म्हणजे काय तर ज्याप्रमाणे विद्येचं फल आहे त्याप्रमाणे अविद्येचं फल आहे. लक्षात घ्या, इथे आचार्यांनी प्रथमतः आचार्य कुणाला म्हणतात या अर्थाने या सगळ्याचं विवेचन केलेलं आहे. शांकर भाष्यामध्ये ते म्हणतात की आचार्य म्हणजे कोण तर सगळीकडून जो ज्ञान मिळवतो आणि निवडतो बरं का, तो आचार्य. एवढंच नाही तर ते ज्ञान जो स्वतः आचरतो इति आचार्य, तो आचार्य. आणि जो ते ज्ञान आपल्या शिष्यांना शिकवतो, आपण जे ज्ञान मिळवलंय आणि जे ज्ञान किंवा ज्या ज्ञानाचा आचरण स्वतः केलंय, हे ज्यानं केलेलं आहे तो, आणि जो आपल्या आचरणाने ते शिष्यांना शिकवतो तो आचार्य. आता असं म्हणतात की अविद्येने, आता अविद्या म्हणजे कर्म बरं का, विद्या आणि अविद्या किंवा ज्ञान आणि अज्ञान या दृष्टिकोनातून बघू नका. अविद्येनं म्हणजे कर्मानं पितृलोक प्राप्त होतो आणि विद्येनं देवलोकाची प्राप्ती होते, असं वर्णन उपनिषदांमध्ये आहे. असं धीर पुरुषांनी आम्हाला स्पष्ट करून सांगितलं. आता धीर हा शब्द वापरलेला आहे. मुळात धीर कोण तर जे जाणते आहेत, म्हणजेच जे अनुभवी आहेत, अशांना धीर म्हटलेलं आहे. कशाने येतं हे सगळं हा अनुभव तर ज्यांनी ते समजावून घेण्याकरता अपार कष्ट घेतले आणि त्याच्याकरता सातत्यानं पुन्हा 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 प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असताना त्यांना अनेक अडथळे आले. या अडथळ्यांवर मात करून सुद्धा परमेश्वर प्राप्ती करता त्यांनी जे मनात ठरवलं होतं, जे धैर्य त्यांनी बाळगलं होतं, ते प्राप्त करून घेण्याकरता, म्हणजे ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता जे प्रत्यक्ष ब्रह्मरूप झाले आणि या ब्रह्मज्ञानाचा अनुभव ते इतरांना प्राप्त व्हावा याच्याकरता मार्गदर्शन करण्याची ज्यांची तळमळ आहे त्यांना धीर असं म्हटलेलं आहे. ते धीर पुरुष हो. मग ते काय करतात किंवा ते कसे वागतात तर ते कार्य करत असताना हे सगळं संतांचं वर्णन आहे बरं का. संत ज्या मार्गावरून गेलेले आहेत त्या मार्गावरून ते आपल्या अनुयायांना चालायला सांगतात, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत फॉलोअर्स म्हणतो. संत काय सांगतात की मी या मार्गावरून गेलेलो आहे आणि या मार्गावरून गेल्यानंतर निश्चितपणे त्या ब्रह्मरूपाचं, ब्रह्मज्ञानाचं दर्शन होतं, प्राप्ती होते. तेव्हा तुम्ही काय करा तर या मार्गावरून चालत राहा. अशांना धीर म्हटलेलं आहे. ते काय करतात तर ते